नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण CBO म्हणजे कॉन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस या ठिकाणची जी अहमदनगरचा कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये आरोग्य विभाग भरती म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट जे आहे CBOचं अहमदनगर या ठिकाणचं त्या ठिकाणची ही भरती निघालेली आहे। त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर, क्लर्क, लाईनमन, नर्स आणि इलेक्ट्रिशियन अशा पदांची भरती होणार आहे। 19,000 ते 60,000 रुपये पर महिना तुम्हाला या ठिकाणी वेतन असणार आहे। प्रत्येक पदावाईज वेगवेगळं वेतन दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे हा परमनंट जॉब असणार आहे। याच्यामध्ये पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे या ठिकाणी कुठलेही कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही असणार नाही। तर आरोग्य विभाग आहे अहमदनगर मधलं जे CBO कॉन्टोन्मेंट बोर्डच्या अंडर काम करतं त्या ठिकाणची ही भरती असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण ह्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला किमान 12वी पासून ते 10वी त्याचबरोबर पदवीपर्यंत सर्व शैक्षणिक पात्रता असणारे या ठिकाणी विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात। तर सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये ही जी ॲडव्हर्टाइज आलेली आहे डिटेल ॲनालिसिस करणार आहोत। तर बघा मित्रांनो, CBO म्हणजे कॉन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर या ठिकाणचे हेल्थ डिपार्टमेंटमधील ही रिक्रुटमेंट आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आपण लगेच सविस्तरपणे पाहणार आहोत। तुमच्या समोर स्क्रीनवरती ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ओपन झालेली आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता कॉन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस अहमदनगर मधला हेल्थ डिपार्टमेंटची ही पोस्ट आहेत। हर काम देश के नाम हा त्यांचा नारा असतो मित्रांनो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीची ॲडव्हर्टाइजमेंट सुटलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या फोनवरती कॉल करून देखील फोन नंबरवरती विचारू शकता काय डिटेल्स हवे असतील तर। या ठिकाणी त्यांचा मेल ID आहे आणि ऑफिशियल मेल ID देखील आहे। तर याच्यामध्ये जी डेट आहे ती आजची आहे, आजच्या तारखेला ही डिटेल नोटिफिकेशन आउट झालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टार्ट डेट तुमची 29 डिसेंबर असणार आहे आणि लास्ट डेट 26 जानेवारी 2021 असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन www.contentmentrecruit.org ह्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा असणार आहे। तर मित्रांनो, त्यांनी ह्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, ही कॉन्टोन्मेंट बोर्ड फुल्ली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर कंट्रोल काम करतं डिफेन्सच्या। तर याच्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंट आहे हे वेगळ्या पद्धतीनं CBO कॉन्टोन्मेंट बोर्डच्या अंडर काम करतं, ज्याच्यामध्ये मेडिकल स्टाफ म्हणजेच हेल्थ वर्कर्सची या ठिकाणी गरज असणार आहे। तर या ठिकाणी कुठली पदं दिलेली आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यांनी एवढंच याच्यामध्ये सांगितलं आहे की 29 तारखेला जसं ॲप्लिकेशन चालू होतील तसं तुम्ही सर्वप्रथम लगेच ॲप्लिकेशन भरा, शेवटच्या डेटची वाट बघू नका, कारण की ॲडव्हर्टाइज ही जी ऑफलाईन प्रोसेस याची नाही आहे, ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो वेबसाईटवरती, त्यासाठी तुमचा फॉर्म राहू शकतो, त्यासाठी लवकर फॉर्म भरायला सांगितलेला आहे। 29 तारखेला आपण याची डिटेल नोटिफिकेशन देखील त्यांच्या वेबसाईटवरती पाहू शकता, जी की त्यांची वेबसाईट मी वरी सांगितलेली आहे अशा पद्धतीची आहे। तर 29 तारखेला डिटेल नोटिफिकेशन येईल, यांचं पूर्णपणे PDF त्याच्यामध्ये सिलेबस असेल, एक्झाम कुठल्या पद्धतीने होईल आणि काय शैक्षणिक पात्रता लागेल। तर आता फक्त आपण या ठिकाणी कुठल्या पोस्ट भरल्या जाणार आहेत, त्याच्या जागा किती आहेत कॅटेगरी वाईज पाहणार आहोत, त्याचबरोबर त्यांचं पेमेंट किती असणार आहे। पहिली पोस्ट आहे मेडिकल ऑफिसरची, ज्याचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल 1,75,000 पर्यंत पेमेंट आहे। दुसरी पोस्ट आहे ज्युनियर क्लर्कची, ज्याचं 63,000 रुपयापर्यंत पेमेंट आहे। नर्सची पोस्ट आहे ती 35,000 पासून ते 1,24,000 पर्यंत पेमेंट असणार आहे। असिस्टंट टीचर या ठिकाणी 29,000 ते 92,000 आणि इलेक्ट्रॉनिक लाईनमॅन जसं आपण त्याला इलेक्ट्रिशियन म्हणतो, ज्याच्यामध्ये 19,000 ते 63,000 रुपयापर्यंत याचं पेमेंट असणार आहे। कुठलीही पोस्ट कॉन्ट्रॅक्ट नसेल, परमनंट भरती असणार आहे। याच्यामध्ये पोस्ट कशा आहेत पाहू शकता आपण। या ठिकाणी पोस्ट कॅटेगरी वाईज नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत, जवळजवळ 9 पोस्ट आहेत मित्रांनो। या ठिकाणी 9 पोस्टमध्ये ओपन SC ST OBC EWS सर्वांसाठी पोस्ट दिले आहेत, फक्त EWS साठी याठी पोस्ट नाहीत कुठल्याच, याच्यामध्ये OBC साठी कुठल्याच पोस्ट नाहीत, ST साठी कुठल्याच पोस्ट नाहीत, SC साठी एक पोस्ट आहे या ठिकाणी। तर बाकी सर्व ओपन साठी या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत, परंतु त्याचा आपण आरक्षणाचा रूल आपल्याला माहीत असेल। तर 9 पोस्ट या ठिकाणी आहेत, या सर्व पोस्टच्या 9 पोस्ट आहेत मित्रांनो। क्लर्कसाठी सर्वात जास्त पोस्ट आहेत, ज्युनियर क्लर्कसाठी, ज्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी किंवा पदवी या ठिकाणी असू शकतं मित्रांनो। तर आपण या ठिकाणी फॉर्म भरायला काही हरकत नाही। तर तुम्हाला EWS कॅटेगरीसाठी रूल जर पाहायचा असेल तर 29 तारखेला याची जी डिटेल नोटिफिकेशन आउट होईल मित्रांनो, त्याच्यावरती पाहायला येईल। त्यासाठी ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी 29 तारखेला तुम्हाला पाहण्यासाठी
ही वेबसाईट नोट डाऊन करून ठेवा. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने महत्त्वाची ही पदं भरली जाणार आहेत. जी परमनंट भरती असेल त्यासाठी तुम्ही आत्ताच तयारी लागा एक्झामच्या, कारण की हा फॉर्म भरल्याबरोबर तुम्हाला याची एक्झाम देखील द्यावी लागणार असणार आहे, कारण की परमनंट जॉब आहे. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने मेरिट लिस्ट वगैरे लागणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.